नमस्कार, प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत मायमोगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. दवल्लेकरांच्या दारात सीवेजीचे कोण? लोकांक रद्द करचे पडले उत्सव. आमदार मंत्र्यांक नितळसाणेचे गाराणे. कोणूच घेना कानावनार. भौशीक भलायकी धोक्यात. सरवण मयेकरांच्या आंदोलनाचो निर्णायक टप्पो. गांवपण राखात इतलेंच मागतात सरकाराकडेन. राणे काय सरवणकार? कोणाचो सांगात दितलो ते सीएमान येवन सांगचे आंदोलकांक. आंदोलनाचो बुलंद आवाज. हरमल दर्या देगेवेले 7 शेक उज्याचे भकीक. शॉर्ट सर्किटाक लागून उजो लागल्याचो दुबाव. आनी आतां खबरो विस्तारान. गोंयांत कोणी पळोवंक नासले तसलो देखावो पळोवपाची पाळी येयल्या. दवल्ले बुरश्या उदकाचो दारांनी व्हाळ जाला. ह्या बुरशेपणाक लागून दिवाळी, गुढीपाडवो आनी होळी कॅन्सल करपाची लोकांचेर पाळी येयल्या. कंप्लेंट करूनय कोणीच दखल घेतली ना. दारांतली घाण काडपाक खंयच्याच राजकारण्यांक फुरसत मेळना. पळयात विकसीत गोंयची भकास गाथा. दिकरपाल दवल्लेची सिवेज लायन बंद केल्ल्यान बुरशें उदक थेट लोकांच्या दारात पावलां. अजापाची गजाल म्हटल्यार हे गजालीची कल्पना लोकांनी थळाव्या आमदाराक दिली. संबंधीत सरकारी ऑफिसरांकूच सांगून पळयलें. सगळ्यांनी कानार केंस ओडले. सांगपाचें म्हटल्यार हें उदक देगी कुशीच्या मिलिटरी कॅम्पांतय वयतालें, पूण तेंच्यांनी तें बंद केलें. आतां थळाव्यांच्या दारांनी बुरश्या उदकाचे व्हाळ दिश्टी पडटात. लोकांचे भलायकेचें कोणाकच पडलेलें दिसना. उंचान उदक वयतालें खंयली थिंगा एक बारीक गटर आले कनेक्ट आहा तिका थिंगा बारीक थिंगा मुखार आसा ते बारीक गटर ते कनेक्ट आसता ते आता तेमी सगळे बंद केला. सगळे पॅक करून सोडला. आणि आमचेच म्हणून तेमी बी रावता वयर तांचे बी तशीच केला. तांचे तशें वयताले उदक ते बी पॅक केला. ही हांगाचो लोक पयशे कंट्रीब्यूट करता आनी दिसाक 2-2 टँकरां व्हरून शोरेजाक कॉन्ट्रॅक्ट दिता व्हरता बाबडे. ही लोक आपले पयशे कंट्रीब्यूट करता आनी एका दिसान फूल जाता. ही अशें कशें लोकांक कितले म्हण पयशे काडटलो? 3 महिने झाले हांगा असे टँकरांनी 4-5 टँकर काढले आणि थंय उदक सोडपाचे, राती मिशन हाडपाचे सोडपाचे आणि दिसाक म्हणल्यार अशी सोडपाचे. राती भरले म्हणल्यार थंय त्यांनी लोक बी सोडपा ना. हांगा मिटरी आसा, मिटरी सगळे रोड केला, उदक सोडना तेणी. एक दीस बरे 3 महिने झाले सगळे फंक्शन कॅन्सल केले. शिवरात्री, गुढीपाडवा, होळी सगळे कॅन्सल केले. धाकटी भुरगीं आसा थंयचे भाड्यान आसा वचून कितें करपाचे बाबा. म्हगेल बी पांय मोडला, चलपाक येना. हांगा चार करना लोक कितले सांग आनी राती काढले आनी सकाळी म्हणले अशें सोडता. असलो देखाव गोंया भायल्या मागास राज्यांनी पळोवपाक मेळटा. गोंयकार तांकां हांसताले. आतां गोंयची अवतिकाय पळोवन गोंयकारांक हांसपाची संद हेर लोकांक मेळटा. जंय बुरश्या उदकाचें तळें जाला थंय एक देवूळ आसा. भक्तगण देवळाचो वाठार नितळ दवरतात, पूण हांगाच्या बुरशेपणान देवाकय सोडलो ना. लोक सांगतात PWD मिनिस्टर दिगंबर कामतीक सांगून पळयलें, तो आयकना म्हणून क्रूज सिल्वा, आदलो मंत्री फिलीप नेरी, उल्हास तुयेंकार सगळ्यांक गाराणें घातले. देवाच्या फुड्यान वचपाक जोती झरवची तशी लोकप्रतिनिधींच्या दारार लोकांनी जोती झरयली. सरकारी ऑफिसरांक उजवाती ओवाळ्यो, पण देव सोडातच देवचारे पावल्लो दिसना. हे मॅच जाल्यार खूब वर्सां जालीं आनीक हे मॅच जावपाक कारण जेन्ना हें उदक आमचें फ्लोट जातालें तें मिलिटरीन बंद केलें. डिफेन्स मिलिटरीन आमचे बॉर्डर आहा ते बंद केलें. ते वेस्ट वॉटर आपले जे एरियान नाका म्हणून काचे मिलिटरी आमचे फौजी आहा ते शीक पडटा कितें मलेरिया जाल्या अशें तांकां जायती डिफिकल्टी जाल्या आनी ते हॉस्पिटलान बी आशिल्ले. तांकां लागून तेंचो कमांडरान ते बंद केलां आनी अशें सांगलां तुमचें उदक तुमी खंय तरी हें करा, अरेंज करा. हें उदक लोकांचें वेस्ट उदक कंटिन्यू न्हांवता जावं टॉयलेटांतलें उदक तें आनी हें उदक कंटिन्यू वयतालें ते कारणाक तें बंद जाल्लें आहा. ना म्हटल्यार ह्या लोकांनी पंचायती कागाळ दिल्या, BDO कळीत केला, भलायकी विभागाक अवतिकाय सांगल्या आनी डेप्युटी कलेक्टराकय कंप्लेंट दिल्या. कोणाक कोणाचें पडलेलें दिसना. वेंचणूकेक वेळ आसा म्हणून सगळे जाण वेळ काडटात काय कितें खबर ना, पूण कोणच सिरियस ना हेंच तेतूंतल्यान दिसून येता.
ह्या लोकांक डेंग्यू मलेरिया जालो जाल्यार थेट राजकारण्यांक घट धरपाचे इतले हांगाचे पिक्चर क्लियर आसा. थळावे लोक आनी अय्यप्पाचो पुजारी हांगाची अवस्था सांगता. पळयात. हा 4-5 घर हिंगा आसा सकल सगळे उदक बंद करपाक ना हे लोक सद्दां सांगून 3 महिने जाले. 100 टँकरा उदक भरून भायर धाडले आणि राती काही मिशन लावून वॉटर लावून भायर उडयता आणि दिवसाक इतले उदक भरता. देवळाक आता भक्त लोक येवपाक बंद केले. 3 महिने जाले. 3 फंक्शन बंद केले आम्ही कॅन्सल केले. शिवरात्री गुडू पाडवा होळी सगळे बंद केले. आम्ही भटजी सर मलोरी गिलोरी आमच्या भुरग्यां ल्हान भुरगीं आसा हिंगा मलोरी असता ते कोण बी केअर करना हिंगा पंचायत बी करना हेल्थ बी केना सगळे रिपोर्ट कंप्लीट दिले आता. कंप्लेंट दिला तुम्ही कंप्लीट दिले 8 दिवस झाले. पंचायतीक दिला कंप्लेंट आणि हेल्थाक दिला आणि कलेक्टर दिला आणि बिडियाक केला आणि ते कोण बी ऍक्शन घेना. पेपर बी आसा पेपर बी दाखयता हांव. पोलीस स्टेशन बी दिले. पोलीस स्टेशनाक बी दिला हे सगळे पेपर आसा. एक टाके 39A साखळी रद्द केलो. पुराय गोंयांत लागूच आसा. फकत साखळी तुजी न्हू, तूं पुराय गोंयचो CM. सरवणा यो आनी आंदोलकांक सांग तूं सरवणच्या लोकां बरोबर आसा काय विश्वजीत राणे बरोबर आसा. नाजाल्यार फुडली वेंचणूक म्हारग पडटली. सरवणच्या आंदोलकांक तेंको दिवपी मनीषा उजगांवकारान आव्हान केलां. आज गावांनी लोक प्रोटेस्टाक बसल्या. कित्याक काय म्हणल्यार हे सरकार आसा ते गोंय विकपाक उठल्या. हे विश्वजीत राणेक ताणी भितर घेवन हे दलाली करून गोंय विकपाचे एक कारस्थान रचलां. आज राणेक 70 वाळपय देव म्हणटात. तो जर देव जाल्यार हे लोक हांगा कित्याक बसल्या. हे लोकांक खातीर विश्वजीत राणे रावण जाला. हे विश्वजीत राणेन हे लोकांक इबा रस्त्यार हाडल्या. हे बहुजन समाजाचे लोक न्ही. हे खंयचे लोक. हे गरीब लोक. तुझे कडेन जरी देवान इतले पैसे दिला पिळग्यान पिळग्यो तुका कष्ट करपाची गरज ना. हे लोक काकूट हे पोटाक वळवळटा अशा लोकांच्या पोटार आज विश्वजीत राणेन स्वतः पाय मारला. आणि खंयचो देव म्हणटात. हे 1700 प्लॉट येतात 700 फ्लॅट येतात. आज भायले लोक हांगा येतले. तुमची कोणाक फाल्यां गरज पडची ना. हे भायले जे पळय लोक आसात खंयच्या जातीचे धर्माचे कसलो व्यवसाय खबर ना. हे फाल्यां बिचोले राज्य करतले. जोपर्यंत हो आमचो गांव तारापूर गांव हो आशिल्लो आमकां परत मेळचो ना तोपर्यंत हो आमी असो लढत चालू उरतलो असो तुमी जो निर्धार पयर घेतलो पळय ते रॅलींतल्यान त्या खातीर तुमी खरी अभिनंदन तुमचे. आणि तुमच्या भितर माणुसकी किंवा आपले गांव सांबाळपाची एक तुमच्या हें आसा तेका लागून खूब बरें दिसता. जिल्ला गेलो तेन्ना ताका सांगिल्लें की खंयचीच गोश्ट आसा ती एका रातीन एका दिसान जायना म्हणून. आमचे जाणटेले म्हणटाले एका रातीन आनी एका वातीन काही गोश्टी जाताले म्हणून. पूण हे इतले बेगली लोक आसा इतले हे आसा म्हणजे वातळ खाती जे आसा तांकां रोखडे कळना तांकां सेन्स ना. ते फक्त पयसो आनी सत्ता अशें पळयतात. मीडिया मार्फत सांगू सोदता ते पंचांक ते सरपंचांक जागे जाया. गांव विकू नाका. गांवांक घेवन डिसिजन घेया. आमकां आयज हांगा बच्चे पडचे आणले ते देवीच्या दारान आमकां बच्चे पडचे आणले. ही तुमकां लज जे सरपंच आणि हे पंच जाता एका लोक निवडून हाडटा आणि हे लोकांच्या विरुद्ध आपल्याक जाय ते करता. त्यांच्यानी इन्सिडेंट जालो की 8 ते 10 स्ट्रीट लाईट फुल बंद केल्यो आणि आमचे ते सरवणचे लोक वचून थंय इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान झगडपाक लागला की लायटी कित्याक बंद करता. सो अजून लोदाचे नित्य फाउंडेशन चालू आसा आणि हो प्रॉब्लेम जाता आमकां. जाल्यार जेन्ना हे पॉप्युलेशन जातले पळय प्रोजेक्ट तेन्ना फुल लोकांक सफर करचे पडटले. सो ही सगळ्यात मेन गजाल की उदक लायट हे आमकां पयली जाय. सो हो एक इम्पॅक्ट जातलो. मागीर आनीक आसा ते तुजे लँडस्लायड फ्लडिंग हे मागीरचे जातले. पूण लोकांक सगळ्यांक सफर जावचे पडटले. हेचे कारण कितें हो लोदा प्रोजेक्ट येवपाक की आमचे जे सरपंच पंच आसा पळय हेंच्यांनी लोकांचो कन्सेंट घेनासतना डायरेक्ट एनओसी दिल्ली आहा हांकां. एक्चुअली हेका जर एनओसी दितलो जाल्यार तूं पयली ग्रामसभा घेवन लोकांक कॉन्फिडन्सान घेवन तुवें हें करपाक जाल्लें. पूण तें तेंच्यांनी करूंक ना.
वचत थंय प्रोजेक्ट फाटी घेवपाची नाचक्की चल्ल्या, तरीकय सरकार एका फाटफाट लोकांच्या माथ्यार एक एक प्रकल्प थापपाचें बंद करिना. 70 आणि चिमलाच्या आंदोलनांतल्यान प्रेरणा घेवन गोंयभरचो लोक भियेन आसतना रस्त्यार देंवपाक लागला. वेगवेगळ्या गांवांतल्यान लोक सपोर्ट दिवपाक लागला. सरवणचें आंदोलन फुलपाक फळपाक लागला. लोकांच्या मनांतलो सत्ताधाऱ्यांचो भंय उणो जायत चल्ला. लोक सत्ताधाऱ्यांची नांवां घेवन त्यांच्या आकांक्षांच्यो तिस्त्यो वादऱ्यो करपाक लागल्या. आयजवीर गुलामीच्या सावटा खाला रावपी गांवांतल्या बायलांक हक्कांची जाणीव जाल्या. अस्तित्वाक बुलंद आवाज मेळ्ळा. सकाळची घरी अर्धे पैसे राहण्यात आले, अर्धे पैसे आवात आले आणि आता पैसे आले तर काहीच ना. अवघ्या कारण काळजीची नाशारे करून धुवली म्हाका ती पळून घोळ येली. आमच्या गावात हांगा लोदा प्रोजेक्ट येयला. सगळं आमचो जागो आसलो तितलो सगळं नष्ट करून हांगा दिल्लीकारांक हाडपाचें. तो दिल्लीकार आमकां हांगा नाका म्हणून आमी आयज स्ट्रायकाक बसलेले आसा. जो पर्यंत आमकां हांगासर सगळें आमच्या हेजेर जायना तो पर्यंत आमी हांगासून उरची ना. आनी आमचो जागो आमकां जाय तो सगळो आमकां फसोवन सगळें कोणाकूच कांय सांगिनासतना हांगा एनवर्सी दिवन सगळें नश्ट केल्लें आसा. आमी जीत जाल्यार सुद्दां हांगासून आमी उरची ना. आमी अशोच हो स्ट्रायक चालू दवरतली. आमचो हो दोंगर पयलींचो, त्या दोंगरार हो लढाई गेला पळय ताका नश्ट करपाचो. आनी आमी सगळीं कांदा तुन्ना झाडां काजू कोणा सगळे सगळे लढ्याक आमचे कामां ह्या आमची जमीन आमकां जाय. हे लढ्याक घेवपाचें ना. सगळ्यांनी लागून आमी लढ्याक भाग मारून दिवपाचें. आमची काजी थंय भरपूर आसली. तेंच्यांनी आमकां नांव सांगता सगळें नांगरून सगळें हें करून वडयलां, नाशाड करून. आतां कितें करपाचें आमी? हेंकां सांगून आमकां कित्याक सुद्दां तेंच्यांनी सांगलें ना. आमी हें करता म्हणून आनी आमकां नांव सांगता ती सगळीं आमची नाशाडी करून दवरता काजूची सगळ्याची. आतां ही जमीन आमकां आमी घेतली आनी आमी वापरतली. आमकां ही सोडची ना. आमी इको आमी जमलाचो लोक आमचें आमकां जाय. हें सगळें पाणी जाय, दोंगर जावं, शेती जाय, सगळें आमकां जाय. आनी असो लोक आमकां भायलो येवन तो आमच्या गांवांत घर मस्ती करून आमचें खावंक लागलो. आमी कितें करतले गांवांच्या लोकांनी? एक दो आमचो गांव, आमचो गांव. एक दो एक दो एक दो एक दो एक दो एक दो. काँग्रेस जनरल सेक्रेटरी हांकां सपोर्ट करपाक आयला. मेन म्हणजे ही 70ची, हांव 70ची सून वाळपयचें म्हणून हे लोकांक सपोर्ट करपाक आयला. आज तुम्ही पळयला आसतले 2012 बीजेपीन जे परिवर्तनाचे सरकार हाडटा म्हणून आश्वासनां दिवन ही मतां घेवन जे सरकार केलें, आज गांवांनी लोक प्रोटेस्टाक बसल्या. कित्याक का म्हणल्यार हे सरकार आसा ते गोंय विकपाक उठल्या. हे विश्वजीत राणेक ताणी भितर घेवन हे दलाली करून गोंय विकपाचे एक कारस्थान रचलां. आज तुम्ही पळयला आसतले विश्वजीत राणेक 70 वाळपय देव म्हणटात. तो जर देव जाल्यार हे लोक हांगा कित्याक बसल्या? हे लोकांक खातीर विश्वजीत राणे रावण जाला. हे विश्वजीत राणेन हे लोकांक इबा रस्त्यार हाडल्या. हे बहुजन समाजाचे लोक न्ही, हे खंयचे लोक? हे गरीब लोक. तुझे कडेन तरी देवान इतले पैसे दिला, पिळग्यान पिळग्यो तुका कष्ट करपाची गरज ना. हे लोक काकूट, हे पोटाक वळवळटा अशा लोकांच्या पोटार आज विश्वजीत राणेन स्वता पाय मारला. आणि खंयचो देव म्हणटात? हे जे देव म्हणटात हांच्या भुरग्यांक विश्वजीत राणेन कामाक लायल्या, कोणाच्या बायलेक लायला. हे देव, हे पळय गरीब लोक, हे गरीब खरे, हे कष्ट करपी, हे जॉब मागपाक येवना, हे आपले जमनी मागपाक आयला. आणि हांव विचारता, जी दिव्या राणे 70 आमची
परिवारासारखी म्हणटा हे मया कारापूर तुमच्या 70 येना हो परिवार न्ही तुझो हो आज परिवार रस्त्यार आयला कोणा खातीर तुमच्या खातीर तुझ्या गोवा खातीर हो परिवार रस्त्यार आयला आणि हांव एकूच सांगता आज बिचोलेच्या लोकांनी जागे जावपाची गरज आसा 1700 प्लॉट येतात 700 फ्लॅट येतात आज भायले लोक हांगा येतले तुमची कोणाक फाल्यां गरज पडची ना हे भायले जे पळय लोक आसात खंयच्या जातीचे धर्माचे कसलो व्यवसाय खबर ना हे फाल्यां बिचोले राज्य करतले आणि जी देवाची भूमी आसा ही नष्ट करतली हांव सीएमाक एकूच सांगता तुवें 39A तुज्या कॉन्स्टिट्युएन्सीन आयिल्ले साई नरसिंगा फाटले कॅन्सल केले एक साखळी तुजो मतदारसंघ न्ही हो अख्खे गोंय तुजो जर मतदारसंघ तुका जर 27 सरकार हाडपा जाय हेही लोकांची गरज आसा तू हांगा येवन तांकां मेळ विश्वजिताक जर प्रोटेक्ट करता जाल्यार ताका सांग आपूण विश्वजिताक प्रोटेक्ट करता पूण तुमच्या बरोबर ना हो लोधाचो प्रोजेक्ट जर कॅन्सल करना हे लोक साखळे बिचोले मया वाळपय पर्या 70 कितें आसा ती तुका दाखयतली कारापूर सर्वणच्यो भौशीक आणि सैमीक सत्यानाशाची कथा आता राष्ट्रपतीक आयकयतले हाऊस ऑफ अभिनंदन लोधा प्रकल्पाक विरोध करतल्या आंदोलकांनी सांगले आता पुराय गांव लोकांच्या माथ्यार थापलेल्या ह्या प्रकल्पाच्या विरोधात उबो रावला अटक करून पोलिसांचो भय घालून ॲक्टिव्हिस्टांची फरफट करपाचो फंडा सत्ताधाऱ्यांनी आपणायला स्वप्नील शेर्लेकाराचे पुलीस केसी घालून खच्चीकरण करपाचो यत्न जालो तरीकय सरकारी दबावांक बदन आसतना स्वप्नील शेर्लेकारान समाजीक लागणूक दाखोवन दिल्या परतीत मर्यादित येवया नाका यश मेळयले लढोन जिखले आमी हे करपाक जाय हे इतिहासान वाचपाक जाय सो दॅट तुमची भुरगीं तुमची नातरां मागीर तुमकां उगडास करतली म्हणटली ही आपली आजी तेन्ना लढली म्हणून गांव वाचलो येदो व्हडलो गर्व न्हू विचार केल्यात केन्ना करा आता कित्याक तेच मोटिवेशन आमकां कित्याक हे सगळे आमी तेंका लागून करता स्वप्निलान दोतोरान सांगले की गरज पडली बिचोले या पणजे या हांव म्हणटा दिल्ली या कित्याक फाटीं रावया जर झगडपाक जाय मरे पर्यंत लढया दिल्लीक या जर आमकां यश थंय मेळोन वचून मेळटले जाल्यार थंय पर्यंत या आमी फाटीं सरप ना पयर आमी जेन्ना आमचो गोविंद शिरोडकर बाब येल्लो आमी प्रण घेतलो याद आहा विसरपाचें ना परत परत एकामेकांक याद करून दिवपाचें आमी लोडो कसोच फाटीं घेवप ना आमचो गांव आमी आमच्या पुर्वजां कडल्यान घेतलेलो तो आमची नातरां पोतरांक आमी सोंपयतले हो प्रण आमचो कशेंच फाटीं सरचले ना आमचो गांव आमचो गांव देव बरें मय मतदारसंघातल्या सरवण गावात हो प्रकल्प कित्याक नाका ते पर्यावरण तज्ञ आणि ॲक्टिव्हिस्टांनी गांववाल्यांक पटोवन दिला गांवाचें गांवपण काबार करपी हो प्रकल्प नाका म्हण बरोच तेंप सरवणचे लोक आंदोलन करता पूण गांव विकपाचो निश्चय केल्ले फुडारी बॉल्सां भरपाचे यत्न सोडिनात अशें ॲक्टिव्हिस्ट आरोप करपाक लागल्यात आता गांववाल्यांनी धरणे आंदोलन चालू केला जो मेरेन प्रोजेक्ट पुरायेन स्क्रॅप जायना आंदोलन चालूच दवरपाचो निश्चय लोकांनी उक्तायला शांतादुर्गेचे सासायेत लढ्याचो नवो टप्पो सुरू जाला ह्यो प्रोटेस्ट आमी जो मेरेन आमकां आमी जैतिवंत जायना तो मेरेन आमी थारचे ना आणि सगळ्यांक सांगूंक सोदता सगळ्यांकूच डेली पॉसिबल ना त्याच्या खातीर प्रत्येकान आपलो आपलो म्हणजे प्रत्येक दीस आपलो आपलो कसो कसो दिवन आमी हांगासर ह्यो प्रोटेस्ट फुडें धुकलतले आनी आमी जैतिवंत जातले हे प्रत्येकान जाण दवरपाची
आणि जे आमच्या विरोधान आहा तांकां सांगूंक सोदता की कशेंच आमी फाटीं सरचे ना. तुम्ही जाता ते करा. फुडें जसो जसो दीस वयतले तशें तांकां कळटलें की खंय तरी आमीच चुकलेले, आमीच ह्या लोकांक वांगडा आसूंक जाय आसले. आणि हे जे लोक आहा ते फुडें केन्नाच फाटीं सरचे ना, एकूच रावतले. आणि आमकां ह्यान फुडें प्रत्येक गांवांसून आमकां तेंको मेळत रावतलो. हे प्रत्येकान आमच्या विरोधान जे कोण आहा तेंच्यांनी हे आमचे उतार सारखे नमूद दवरचे. हणजुणा नायट क्लबाक उजो लागून कितें रामायण घडलें तें जग जाहीर आसा, पूण तेतूंतल्यान शाणे जावपाचें कोणूच नांव घेना. हरमल दर्यादेग वयल्या शेकाक सोमारा उजो लागलो. उज्यात 7 शेक भस्मसात जाले. व्होल्टेज वाडिल्ल्यान स्ट्रीट लायटीचे वायरिंग स्पार्क येवन उजो लागलो अशें सांगतात. उजो वेगान पातळ्ळो आनी लागचे 7 शेक्स तेतून भस्मसात जाले. शेक्सवाल्यांचे 20 लाखांचे सुमार लुकसाण जालां अशें सांगतात. कोणाक दुखापत मात जाली ना ही बऱ्याची गजाल. पोलिसांनी उज्याचे कारण सोदपाचो यत्न चलयला. आम्ही आयज आरांबोल बिचारा आणि राती साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान हांगा हो लायटीचो खांबो आसा, ते लायटीच्या खांब्या वचून कितें स्पार्क जालो आणि तो थंय हांगा शेक आसा त्या शेकाचेर पडलो आणि थंयसर उजो लागलो. आमचे 2 स्टाफ हांगा बसलेले, तेंच्यांनी तो पळयलो. सो तांकां बारीक दिसली म्हणटकूच ते पळयले आनी आपल्या स्टाफाक सांगपाक गेले की अशें अशें आसा. तो स्टाफ आनी भायर सरता म्हणसर तो आग व्हडली जाली. व्हडली जातात तेंच्यांनी आपल्या ओनराक हें केलें. हेका लागता म्हणसर फुडल्या शेका गेले, तेचे फुडल्या शेका गेले. तेव्हा मागीर सगळ्यांनी एकामेकाक फोन मारून सगळे आमच्या गांवां वाड्या वयले लोक आसले पळय ते सगळे आमी हांगासर धांवन येवन आमी खूब प्रयत्न केले आग नियंत्रणात हाडपाचे, पूण आग खूब व्हडली आसलेली, तितून शक्य जालें ना. पूण तरी पूण थोड्या काळान आमचे सगळे भुरगे जास्तीशे येवन सगळी ही आमी आग वालोवपाक समर्थ जाले. ओके. ही आग खूब व्हडली आसली, आटोक्यान येवपाक मातसो त्रास जाले, पूण आमच्या वाड्यातले भुरगे सगळे आसले, बायलां मिलं सगळीं येयली आनी सगळ्यांनी आपले जाता तो प्रयत्नान ही आमी आग सगळी आमी स्वता म्हणान बुजयली. तशेंच आमच्या वांगडा फायराचे आसलेले, तशेंच आमच्या वांगडा पुलीस आसलेले. फायराची गाडी येताना ती थंयसर कितें तरी प्रॉब्लेम जावन ती फुडें येवंक शकली ना. ताका लागून फायरवाले आनी पुलीस आमच्या वांगडा रावन तेंच्यांनी ती आग हें केली, पालयली. तसोच रातीक आमच्या जॉकी म्हणटात तेणी आमदाराकय फोन केलो. तो आमदार हांगा 3 पावला आपल्या स्टाफाक घेवन. आमदारानय वचून हांगासर कसलीच हें करिनासतना स्वता आपूण बालद्यांनी टाकयांसून बालद्यांनी उदक काडून काडून मारलें आमच्या बरोबर. आमकां खूब बरें दिसलें की एक आमदार वचून आमच्या वांगडा आमच्या परिस्थितीक आनी आमच्या जे आमचे संकट येयला तेचे धांवन येयले, पुलीस धांवन येयले, SP PI सगळे येयले. तेंच्यांनी आपल्या स्टाफाक इन्स्ट्रक्शन दिले की बाबा तुमी रावूं नाका, तुमी खंय उदक मेळटा ते. थोडे पुलीस बाबडे दर्यान वचून दर्यानसून बालदे हाडून वचोंक लागले. फायराच्यांनीय तशेंच काम केलें. आनी सगळ्यांत म्हत्वाचें म्हणजे आमच्या वाड्यांतल्यांनी रातचे 3 सुमार येवन कसलीच जिवाची पर्वा न करतना स्वताच्या जिवाक सांबाळून तेंच्यांनी सगळ्यांनी ही आग पालयली म्हणून. आनी वयल्यान सगळ्यान व्हडले देवाचे उपकार, आयज कसलीच कॅज्युलिटी जावंक ना. फाटीं थंयसर की एक हें जाली, व्हडलो प्रॉब्लेम जालो, फायर जालो, थंय कितले लोक गेले तुमकां खबर आहा. पूण देवाचे दयेन आनी आमच्या माणसांच्या दयेन, माणसांनी काम केलां हेचे ते दयेन एकल्या कोणाक बारीक खरोच भासून येवंक ना. हे आमच्या देवाचे उपकार आमी मानता. आनी ह्या प्रयत्नांनी आमी तिगांय मेळोन सगळे मेळोन ही आग आमी वाटोक्यार हाडली. थँक्यू व्हेरी मच. 2:55 कॉल येयलो. सर आमी इमिजिएटली टर्न आउट केली आणि विदीन 15 मिनिट्स टर्न आउट जाल्यार कम्प्लिटली आगीन हे रुद्र अवतार घेतलेलो. ओके सर. आमकां गाडी घालपाक कशीच आमी खूब ट्राय केली. हांवें एक गाडी घातली सुद्दां, पण गाडी आमची मोडली भितून रूम बी आनी हें जायना, पालोवपाक मेळना. तरी आमी बकेटीन बी उदक मारून लोकांच्या मदतीन आनी आमचो आमदार साहेब जितभाई स्पॉटार प्रेजेंट आसलो आनी त्याच्या सहकार्यान त्याच्या गायडन्सान सगळे आमी फूल रातचे 4 जायसर ती आग कंप्लीट केली. सर कितें लॉस जाले. ह्युमन इंजुरी बी तशें कितें ना, ह्युमन इंजुरी कांयच ना. सगळ्यांक आमी मॅनेज केले सगळे. ओके. आणि कितें लॉसीस सर? लॉसीस मे बी अजून नॉट एस्टिमेटेड केला, आयडेंटिफाय जावंक ना. तरी पण 4 ते 5 लाख जातले. ओके सर. कम्प्लिटली 6 शाप आसले. हां सर. 6 ओनर हेचे हरमलचे. लोकल. येस सर.
ओके सर, थँक्यू सर. येस सर. सर रिझन कितें म्हटल्यार तुमी? मे बी शॉर्ट सर्किट जावं शकता, अजून आयडेंटिफाय आमी करूंक ना. ओके. कुळे हॉस्पिटलाच्या टेंडरात नोंद केल्ली बरीच कामां आधीच पूर्ण जाल्यात. तरीकूय आता GSIDCन 3.17 कोटीचे नवे टेंडर काढला. नव्या टेंडराचो GSIDCन हिशोब दिवचो असो अस्त जाल्ल्या कुळेच्या जागरूक लोकांनी मागला. कुळेच्या हॉस्पिटलाक घेवन निकतोच खवदळ जालो. थळाव्या तरणाट्याक दुसऱ्या हॉस्पिटलात व्हरचो पडलो. व्हरतना तेचो बळी गेलो. हो खरें तर प्रशासकीय निष्क्रियतेचो बळी. त्या कॉन्ट्रॅक्टराक ब्लॅकलिस्ट केलो खरो, पूण आतां इतलो खर्च करून परत 3.17 कोटी टेंडर काढला. दोतोर स्टाफाचे कोण उलयच ना देखून लोकां मदीं दुबाव तयार जाला. जो फाटलो जो टेंडर काडलेलो पळय 3.17 कोटी तो टेंडरा पळय हें काम ही लिफ्ट आतां लायट ना जाल्यार तुका आमी चालू करून वयर व्हरून तुका दाखयता आसलो इथे कळ्ळें तुका. ही लिफ्ट ऑलरेडी बसयल्या. आतां लिफ्ट बसोवन परत टेंडर काडप हें कितें आतां हें चड तुका काम करपाची इच्छा आसा जाल्यार भायर पेंटींग आसा, बाकीचो स्टाफ आतां येवपाचो, डॉक्टर जाय आमकां, तेजे फुडाकार घेवपाक जाय. कित्याक आमकां होच प्रोसेस मागीर आनी 2 वर्सां लागतले स्टाफांनी हें एक करपा लागून. तुवें आयज फुडाकार घेवपा जाय स्टाफाक आनी डॉक्टरा लागून जाल्यार ही गोश्ट ना. होच परत जर तें काम जर ते करपा लागलो जाल्यार हें कितें हेजेर आमी आवाज करिना म्हणून हें काम चालू आसा काय कशें कितें. तशें ऑलरेडी बसोवन परत टेंडर काडटा म्हणजे कितें म्हणपाक सोदता? तेच आतां कुळेंचे आमगे लोक कितें आसा थंडगार, कळ्ळें तुका, थंडगार कोण कांय उलयना म्हणून तेचो कोण तरी हेचो दुरुपयोग करता. हो पयशांचो खेळ हो, कळ्ळें न्हू, हो पयशांचो खेळ. सगळें हाडून बसयला हांगा हेजेरूच परत टेंडर कितें म्हणून हें आतां. आनी थोडो तरी कुठ्याचो वेव्हार कुठ्याचो आनी आमगेलो हो कुळे वाठाराचो आसा, पयशांचो वाठार आसा, पूण तो लोकांची बेनिफिटा खातीर न्हू. आतां हें हांव दुसऱ्या राजा कडेन मागतां की बेगींतल्या बेगीन आमचें हें हॉस्पिटल, डॉक्टर, स्टाफ हें बेगींतल्या बेगीन मेळोवन करून दिवचें. आतां आमच्या झेडपीन येवन सांगून गेला CMा कडेन हें आतां हें CMाक खबर आसा काय तें खबर ना, कळ्ळें. आतां CMाक खबर नासतना ह्यो फाल्यां आमकां सगळ्यो ह्यो गोश्टी दाखयल्यो पडटल्यो दोतोराक. इतल्या लागून एक परत टेंडर GSIDCन फ्लोट केल्लो आसा आनी खंय तरी तितून बरयल्लें आसा लिफ्ट आनी फायर सेफ्टीचें काम. पूण पळोवपाक गेल्यार ऑलरेडी तें काम जाल्लें आसा. तुमकां कितें दिसता हितून? कितें दिसता म्हणल्यार आतां ते टेंडर काडणाऱ्यांक पयलीं विचारचें पडटलें की असो कित्याक टेंडर काडला. कारण म्हाज्या तर म्हायती म्हणजे म्हाका जी नॉलेज आसा तेजे प्रमाणे आफ्टर वर्क केन्ना टेंडर जायना, पूण ऑलरेडी थोडेशें काम उरलां. लिफ्ट बसयल्ली आसा. आतां ते प्रॉपर GSIDC कडल्यान इन्क्वायरी करचें पडटलें की अशें कित्याक तेंच्यांनी टेंडर काडला. बऱ्यो आनी तत्पर भलायकी सेवा हो नागरिकाचो मुळावो हक्क, पूण कुळेकारांक तो मेळपाक 8 वर्सां वयची पडली. 8 वर्सां जावन गेली तरीक हॉस्पिटल अर्दकुटेंच. 2022 वर्साचे वेंचणुके आदीं हॉस्पिटल सुरू जातलें अशें खुद्द मुख्यमंत्र्यान आश्वासन दिल्लें. 2022 वर्सा आमदार बदलले उपरांत हो प्रकल्प कुसत पडला. भलायकी मंत्र्याक लोकां परस चड कदेलाचें पडलां अशें आतां लोकच उलोवपाक लागल्यात. जेन्ना GSIDCन एक टेंडर आउट केलो की जे हॉस्पिटल जे रुरल मेडिकल डिस्पेन्सरी जी पेंडींग आसा तेजें काम कंप्लीट करपा खातीर आनी तितून मेन्शन केल्लें की प्लंबींग वर्क्स, फायर फायटींग वर्क्स आनी लिफ्ट, इलेक्ट्रिकल वर्क्स, सिव्हील, HVAC हे जे कामां जी आसा ती करपा खातीर एक नवो टेंडर GSIDCन आउट केलो. आनी हो जेन्ना टेंडर आउट जालो तेन्ना स्थानीक जे लोक आसा हांगा गांवचे जे कुळे गांवचे जागृत लोक जे आसा तेंच्यांनी एक प्रश्न निर्माण केलो की जेन्ना तुमी टेंडर आउट करता जाल्यार तुमचो GSIDCचो जो सर्वेयर आसा तेणे कितें सर्वे केल्या की नवो टेंडर आउट करपाक. की असो एक प्रश्न येयलो की जेन्ना हांगा तुमी टेंडर आउट करता तेन्ना हांगा लिफ्ट जी आसा ती ऑलरेडी बसयल्ली आसा, इलेक्ट्रिकल वर्क जी आसा, वायरींग जी आसा ती ऑलरेडी केल्ली आसा, प्लंबिंगाचे जे नळ बसोवपाचे बेसीन जी गरज आसा ती सगळी ऑलरेडी हांगा बसयल्ली आसा. फायर फायटिंगाचे काम हांगा ऑलरेडी जाला. फक्त उरला ते HVAC म्हणजे AC बीन तितून इन्क्लूड आसा सो ती बसोवपाची उरल्या. बाकीचे काम जे आसा ते ऑलरेडी जाल्ले आसा आनी ऑलरेडी जाल्ल्या कामाचो परत तुमी टेंडर काडटा की हे काम करपाक आमकां कॉन्ट्रॅक्टर जाय, बिडर जाय म्हणून तुम्ही परत टेंडर काडटा. हितून एक प्रश्न निर्माण जाता की जाल्ल्या कामाचो टेंडर काडून हे पयशे तुम्ही कोणाच्या बोल्सान घालपाक सोदता असो प्रश्न जो आसा तो स्थानिक करता. आनी स्थानिकांक ह्या प्रश्नाचें उत्तर दिवपाक खंय तरी GSIDCन आयज फुडें सरपाची गरज आसा आनी GSIDCचो चेअरमॅन मायकल लोबो हेचेर आन्सर दिवपाची गरज आसा. आनी
असो एक प्रश्न निर्माण जाला की हे सगळे करता आसतना खंय तरी 2022तल्यान आयज पर्यंत हे काम पेंडिंग उरले. 2018 हे काम स्टार्ट केल्ले, तेजे उपरांत कोविड येयलो, कोविडान एक वर्स काम बंद उरले, तेजे उपरांत काम चालूच मातशें करून काम चालू केलें. आनी आमी जेन्ना काल कॉन्ट्रॅक्टराक कॉल केलो पयलींच्या, तेन्ना तेणें सांगलें की आपल्याक पयलींचो अमावंट पेंडिंग आसा, तो जर अमावंट आपल्या GSIDC दिता जाल्यार आपूण हे 2 म्हयन्या भितर काम कंप्लीट करून दिता आसलो. आनी तर तेंच्यांनी तशें करिनासतना आपलो खंय तरी टेंडर टर्मिनेट केलो. आनी टेंडर टर्मिनेट करून हो नवो टेंडर काडला आनी तितूनच केल्ली कामां इन्क्लूड केली. हेचे वयल्यान दिसून येता हो खंय तरी टेंडर काडला ते कोणाच्या तरी बॉल्सान पयशे घालपा खातीर. चोडण रायबंदर मार्गावयली रो फेरी आयज सकाळी बंद पडली. दुसरे फेरयेन त्याच वेळार डिझल घालपाक कळाव केलो आनी लोकांची धांवपळ जाली. पूण बेगोबेग हे ल्हान फेरयो हाडून रुटार घातलेल्यान लोकांनी सुशेग घेतलो. आयज येता फाल्यां येता अशें म्हणत असले तरी चोडण रायबंदर मार्गार पूल अजूनय येवंक ना. चोडणेच्या लोकां मदीं 2 तट आसात. एका गटाक पूल जाय, कित्याक तर कितल्यो फेरयो घातल्यो तरी धांवलो फेरये कडेन येवन रावलो अशें प्रवाशांची जाता. 2 रो फेरयो आसूनय दोनय वटेनच्यो लायनी आदले वरीच लांब जातात. थळावे पसरकार सांगतात आदले परस आतां चड व्हडल्यो लायनी पळोवपाक मेळटात. आयज एक रो फेरी मोडली, दुसरेन डिझल घालपाक टायम काडलो. लोक लजेक लागून परत पोरण्यो ल्हान फेरयो रुटाक लावच्यो पडल्यो. पॅसेंजर ना तरी लोकांच्या भयान फसकावरी ल्हान फेरयांची तारांबळ आयज पळोवपाक मेळ्ळी. आयज हांव लेट आयलां सकाळी फेरीबोटीक, सादारण 10:30 ते 11:15. तेन्ना पयल्या एक फेरीबोट आसा पळय ती रायबंदर सायडीक बांदलेली आसली. पूण तांकां आमी कितें चवकशी केली तर तिजो कितें तरी प्रॉब्लम जाला अशें सांगपाक लागले. ट्रॅफीक पुलिसाक विचारलें तो म्हणलो आमकां सारकी आयडिया ना. पूण आतां आमी सांगून 3 फेरीबोटी धाकट्यो चालू केल्या. पूण आमकां अशें दिसता की न्ही फेरीबोटी सोय आसा ती बरी आसा, पूण तेजे तातून परत अशें कित्याक प्रॉब्लम जाता. पयलीं तशीच एकदां ही फेरीबोट मोडलेली आनी सादारण 4 वरां फेरीबोट बंद आसल्या त्या कारणान माडेलचे सायडीक आसा पळय त्यो 60 ते 70 गाडयांची लायन पावली सारकी वयर. आयची सेम गजाल तशीच हे सोय आसा पळय ती बरी भाशेन करची लोकांक आनी तेजे विचार करून लोकांक बरी सर्वीस दिवची अशें हांव मागता तुमचे कडेन. कितें आसा न्ही फेरीबोट ही आतां 2 फेरीबोटी आसल्या कारणान कितें सादारण आमचो पयलींचो प्रवास कसलो 10 ते 15 मिनटांनी जातालो. आतां ही फेरीबोट लोडिंग जावपाक आनी परत खाली करपाक सादारणशी 15 मिनटां वयता आनी मदलो प्रवास आसा तो 10-12 मिनटां जावला. सादारण अर्दो तास पिड्ड्यार जाता पयशाचो कळ्ळें न्ही. तितून मदीं एक तरी फेरीबोट धाकटी चालू दवरची 15 सेकंड एम्बुलन्स आसल्या कारणान पेशंट आसल्या कारणान ते तशें करता. बाकी जनरल आसा पळय तेन्ना लोकांक हो प्रॉब्लम फेस करचो पडटा. तेजेर मातशें कितें तरी हें करचें, तांकां मातशें सांगोन बाबा लोकांक मातशें बेगीन ड्रॉप करा अशें सांगचें. अदीं मदीं मंत्र्याक कितें उलोवपाची कूय येता. माविनाचें तेंच जालां. मंत्र्याच्या भावनांक ओतो येता तेन्ना दामू सारकेल्या पक्षाध्यक्षाक हस्तक्षेप करचो पडटा. भाजपाचो मंत्री माविन अचानक भावविभोर जालो आनी तेणी जीत आरोलकाराक सांगून सोडलें. फुडले खेपे भाजपाचे टिकेटीर वेंचणूक लढय. दामू नायकान अंकुश वापरला जाल्यार जीत अजूनय मोगोपात आसा आनी मोगोपातूच रावतलो अशी आस्त मोगोपाच्या केंद्रीय समितीन उक्तायल्या. पळयात बातमी विस्तारान. लोकांची गर्दी पळयली काय मंत्र्यांची छाती बरीच फुगता. मागीर तो होलसेल असले बरी स्टेटमेंटां करत सुट्टा. पूण तेचे उपरांत सायड इफेक्ट सोंसचे पडटात. भाजपाचो मंत्री माविन गुदिनोन मोगोपाच्या जीत आरोलकाराक डायरेक्ट फुडली वेंचणूक भाजपाचे तिकेटीर लढोवपाची ऑफर दिली. ते वटेन मोगोपा अध्यक्ष दीपक ढवळीकराचें कळ्ळें. तेणें माविनाचो फोग काडलो. मोगोप भाजपाचो युतीचो घटक पक्ष. भाजपा तेका कसो दुखयतलो. दामून माविनाक बेजबाबदार हें बिरूद लायलें. पळयात. ताणें त्या भावनेच्या भरान थंय करपाक जाय म्हूण स्टेटमेंट केला. पक्ष आसा त्या पक्षाची काही रिती आनी निती आसा. म्हाका दिसता त्या अनुसारच आमी आमच्या मार्गप्रमाण करीत आसा. पक्षाची भुमिका ही खूब जाणांक अजुनूय जर खबर ना जाल्यार तांच्यांनी ती पक्षाची भुमिका आनी पक्ष कसो आसता तो आपले परीन शिकून घेवचो. मात कितें बेश्टो केला म्हणटा स्टेटमेंटाच्यान वयला वयर काय तुमी कितें तुमचो स्टँड कितें पक्षाची अजून म्हायती नाही. पक्षाची म्हणून म्हटलें न्ही पक्षाची रिती आनी पक्षाची एक निती आसा. पक्ष हो कोणाचें एक कोण तरी स्टेटमेंट केलो म्हणून पक्ष हें करना. आनी पक्षाचे काही जर इतले जर सिनियरांनी जर आसा जाल्यार पक्षाचो मनीस हो जबाबदारीन
स्टेटमेंट करतलो. जर पक्षाचो मनीस जर तो पक्षाचो न अजुनूय जर पक्षाची कार्यपद्दती जर ताका खबर ना जाल्यार तो बेजबाबदार स्टेटमेंट करता. ताका खबर ना म्हणटा तुमी तेंची हितून स्टेटमेंट स्पश्टपणे सांगता बेजबाबदार. अध्यक्षांची भूमिका काय असेल? स्पष्टपणे सांगता स्टेटमेंट बेजबाबदार आसा. अध्यक्ष काय करणार? कारवाई अध्यक्ष कितें करपाचें तें सगळें हांव पत्रकारांक सांगून किंवा सगळे जनतेक सांगून करचो ना. अध्यक्ष कितें करपा तो योग्य वेळाचेर योग्य रितीन करता. हांव अशे अनेक गोश्टी आमी पक्ष करता ते पक्ष आमी पत्रकारांक सांगून करता, सांगत ना न्ही. आमी खंयच्याच आमदाराक किंवा खंयच्याच पदाधिकाऱ्याक उठसूट पत्रकाराक कडेन किंवा खंय तरी उठ आनी जाय तसो स्टेटमेंट कर म्हणून खंयच मोकळीक दिल्ली ना. आनी ह्या सगळ्या आमदारांनी लक्षांत घेवंक जाय. पक्ष हो शिस्तीन चलता, डिसिप्लीन चलता. आयज स्थापना दिवस आसा. पक्ष 46 वर्सां कार्य करीत आयलो तो असोच आयलो ना. कोण तरी काय तरी स्टेटमेंट केलें आनी ताका मनान दिसलें कितें केलें म्हणून. पक्षाक स्वताची अशी एक कॅडर आसा, पक्षाक स्वताची अशी एक कार्यपद्दती आसा आनी त्या कार्यपद्दतीक लागूनच आमी प्रत्येकाक हे प्रशिक्षण आनी वर्ग हे सगळे घेतात. ते डिसिप्लीन शिकपाक लागून घेतात. पक्ष जर एका दिशेन वचपाक जाय जाल्यार पक्षाक सगळ्यांक बरोबर घेवन वचपाक जाय आनी स्टेटमेंट करतना बी सावधगिरीन स्टेटमेंट करप. फोंडेची पोटनिवडणुकीचेर काँग्रेसीन केल्ल्या वक्तव्याचेर पत्रकारांनी विचारले उपरांत दामून दिल्ली जाप आयकात. इलेक्शनाचो एक भाग आसा. त्या इलेक्शनाचो भाग म्हणून आमकां सगळे इलेक्शनां आमी इजी घेनात. आमी सगळीं इलेक्शनां इलेक्शनांच म्हणून घेतात आनी त्या मागीर बारीक इलेक्शन जावं नाल्यार त्या मागीर मोठें इलेक्शन जावं. इलेक्शन ते इलेक्शन. पण परत सर काँग्रेस पार्टी म्हणीत आसता की सगळे आमदार मंत्री फोंड्यानूच येवन रावला. तांकां कितें हें आसा तांणी तांगेल्या सगळ्यांक घेवन करपाचें ते करनात तर आसात मरे ते सगळे थंय. कारण तांच्या सगळी जमीन जी आसा ती जमीन हालता तेन्ना ते स्टेटमेंट करतले म्हणटगीर तांचे कडेन कांय ना म्हणून दुसऱ्या कडेन चड आसा म्हणून ते रडटात. दुसऱ्या कडेन चड आसा म्हणून रडचें न्ही. आपूण खंय कितें कमी पडटा तें तांणी चिंतूंक जाय. दामोन माविनाक शेपलायलोच ते वटेन मगोबाचे केंद्रीय समितीच्या पेडणे म्हालांतल्या वांगड्यांनी माविनाच्या ह्या ऑफरीची निंदा करतना माविन गुदिनोचो निषेध केला. पक्षात फूट घालपाचो हो यत्न अशें म्हटलां. तेच बरोबर जीत मगोबातच रावतलो अशी आस्ते पेडणेकारांनी उक्तायल्या. पळयात. 2 दिवसां पयलीं एक कार्यक्रम जाल्लो धारगळ शिरगाळ आनी ह्या कार्यक्रमाक भारतीय जनता पक्षाच्या एका मंत्र्यान जे भाशण केल्लें त्या भाशणाच्या उल्लेखात तेणी मांद्रे मतदारसंघाचो जो आमदार आहा जी दारोळकर हो मगो पक्षाचो आमदार आहा आनी अजुनूय तो पक्षाक आहा म्हणटकच तेका जाहीर रित्या आपल्या आमचो पक्ष सोडून भारतीय जनता पक्षाक आपोवप हे खरें म्हणजे निंदनीय. हाचो निषेध करात तितकोच कमी. कारण अशें कळटा की तुमी जाहीर रित्या आमच्या पक्षान फूट घालून करता. भारतीय जनता पक्ष आणि मोगो पक्षाची युती ही केंद्रीय भारतीय जनता पक्षाची केंद्रीय कार्यकारिणी आहा ह्यांच्या बरोबर जाल्लेली आहा. आजची ही युती फोंड्याच्या निवडणुकेत सुद्धा बरोबर काम करता. एका दिसा तर हांव आनी म्हजो वांगडी सुदीप कोरगांवकर हो सुद्धा फोंडा भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचाराक आमी गेल्लेले आहात. मना कडेन दिसता की आमी सिन्सियरली युतीचो धर्म पाळटा आनी जाणून बुजून हे जे मंत्री घेवन असली वक्तव्यां करून पक्षात आमच्या दुख म्हणपाचो प्रयत्न करतात. कोण मंत्री तो? मोविन गुदिनो ह्या मंत्र्यान जो जे म्हटला की ह्या आमदारा आपल्या भारतीय जनता पक्षान येवप हे खरोखर म्हणजे एकदम वायट उलोवप सारकें. जी दारोळकर हो आमच्या पक्षाच्या निशाणे निवडून दिलेला अजून पर्यंत तो पक्षात पुढे पक्षात असतलो अशी आम्ही आशा धरतात. नगरपालिका कायद्यात बदल करात. पालिकेचे बसकेत आपल्या प्रश्नाचे लोकांक उलोवपाक मेळचे टुगेदर फॉर म्हापसाच्या वांगड्यांनी मागला. टुगेदर फॉर म्हापसान पालिका संचालकाकडेन ह्या संबंधात चर्चा केली. पालिका कायद्यात क्रांतिकारी बदल करचो अशें सुचयलें. पालिकेच्या वेव्हारांचेर कोणाचो अंकुश उरना. पालिकेचेर आमदाराचो शेक चलता. देखून पालिका बसकेत आमदाराच्या बेकायदेशीरपणाचेर कोण उलयना. मुळाव्या कायद्यात बदल करपाक जाय. आयकात टुगेदर फॉर म्हापसाच्या जाळवणदारांक कितें म्हणपाचें आसा तें. गोंयांत आनी आमच्या सिटी अर्बनायझेशन जाता आनी आयज आमी उलयतना पळयला की जो गोंयाक फंड जाय नगरपालिके खातीर जर आमी फुडें जर आमी पावल गोंयाचो घेता आनी
त्या खातीर जर आमकां तो फंड ऑर्गनायजेशनाक जाय आनी बऱ्या खातीर जाय जाल्यार हे जे एमेंडमेंट आहा ते करपाक जाय. कारण आमी आयज ग्रामपंचायतीन पळयता की आमची शेतां भाटां खंय तरी खाल्ली वयतात आनी तशेंच ह्या म्युन्सिपाल्टीन जशें जितेशान सांगलें की आवाज उठोवपाक जायना. आनी जे नगर सेवक आसा आनी आमी म्हापशा पळयला की नगरसेवक हे स्वता आपल्या भितून झगडटात तेंच्या हितून. हे सगळ्यांक जाल्लें आसा आनी ताका जाप विचारपी कोण नासता. आमदाराचो हात आसता तेंचेर. आमदार सांगता तशें चलता, लोक सांगता तशें चलना. सो हे टुगेदर फॉर म्हापसा आमी एक रोल मॉडेल कशें घेवन म्हाका दिसता म्हापशान वयतले येता त्या म्युन्सिपाल्टीक आनी बरे लोक हाडटले. आनी जशे जे कायदे आनी जे संविधानान आमकां हक्क दिला त्या खातीर आमी आमचे फायट दितले. आयज आमी पळयता की म्हापसा असले शहर जे इकनॉमिकल सेकंड हायेस्ट इकनॉमिकल म्हणजे रेव्हेन्यू जनरेटेड आसा तेजे आयज खंय तरी दुर्लक्ष वयता. ताचें कारण म्हाका दिसता हे जे कटपुतली कशे आमदाराचे नगरसेवक आसतात आनी सांगतना डेव्हलपमेंटाच्या जाग्यार ह्या पार्टेन वयतात. आनी आमी पळयला की गटर आनी रस्ते हेच्या शिवाय आनी खंय भाशा वयली वता. आनी ते गटर आनी रस्ते खंय इलेक्शनाक येयल्या उपरांत खंय तरी नाल फोडले वयतात, कळ्ळें न्हू. सो त्या खातीर म्हाका दिसता हो जो फोरम आमी घातला तो एक रोल मॉडेल म्हाका आमी म्हापशा खातीरूच न्हू आमी गोंयभर रोल मॉडेल आमी हो दितले आनी त्या खातीर आमी झडटले अशें हांव हें करता. लोकांक हांव अपील करता की ह्या फोरमाक तुमचो चडांत चड साथ दिवचो आनी येता त्या म्युन्सिपाल्टी इलेक्शन जे लोकल बॉडी आहा जी लोकांची बॉडी आहा त्या खातीर तुमी काम करता. आमी आज डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल एडमिनिस्ट्रेशना कडेन मेळपाक येयल्ले तर ते लिव्हेर असल्या कारणान आमी एडिशनल डायरेक्टर म्युन्सिपल एडमिनिस्ट्रेशन ताका आमी एक एमेंडेड ड्राफ्ट बील दिल्लें आसा वीच इज अ हिस्टॉरीक बील इन द हिस्ट्री ऑफ गोवा. तर हे बील कितें आसा तर हे बील जशी ग्रामपंचायतीन ग्राम सभा आसता तशी म्युन्सिपाल्टी एरियेन वॉर्ड सभा आनी नगर सभा जावची आनी तेतून कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन आसा आमच्या घटनेन 243S ह्या अंतर्गत 74th एमेंडमेंटा प्रमाणे हें आज पर्यंत गोंयांत जाल्लेलें ना. तेका लागून आमी तांकां कॉन्स्टिट्युशनल प्रोविजन कितें आसा तें तांकां दिल्लेलें आसा. प्लस आमी ड्राफ्ट एमेंडमेंट बिलूय तांकां रेडी दिल्लेलें आसा की तेंच्यांनी तेजेर अभ्यास करचो आनी येणाऱ्या विधानसभेन हें ग्राह्य करून आमचें हें मान्य करून घेवचें आनी जेणे करून नगरपालिकेत जे सामान्य नागरीक असतात त्यांचा आवाज नगरपालिकेपर्यंत पावचो ही भावना आणि लोकशाही जी आसा ती मोठ्या पद्धतीन समृद्ध करची गोंयांत ह्या भावनेसून हे अमेंडमेंट करचे. ताका लागून आमी हे आयज निवेदन आमच्या डायरेक्टर ऑफ म्युन्सिपल एडमिनिस्ट्रेशन दिला. तशेंच आमी आतां कॉपी टू सेक्रेटरी अर्बन डेव्हलपमेंट हेकाय आमी दितले आनी जेणे करून हो विशय सरकार दरबारी वचून हेका मान्यता घेवन येणाऱ्या विधानसभेन हें पास जावचें जेणे करून सामान्यांतलो सामान्य नागरीक जो नगरपालिकेत रावता जो वोटर आसा नगरपालिकेत तेका हो विशय आपलो नगर कावन्सिलाच्या संदर्भात मांडूंक मेळटलो. आयज कितें जाता आयज कावन्सिलाची मिटींग जाता पण कोणाकूच पार्टिसिपेशन करूंक मेळना तेन्ना हे लोकशाहीक पद्दतीन हे पार्टिसिपेशन जावचें आनी हो विशय जो आसा तो त्यांच्या कावन्सिलापर्यंत आणि सरकारापर्यंत तो आवाज पावचो ह्या हेतून हे अमेंडमेंट आसा. तेन्ना एक तूं ग्रामस्थ म्हणून थंय बसूंक शकता पूण तुका उलोवपाचो थंय अधिकार ना. हे अशें जर जावंक लागलें की ग्रामस्थांक उलोवपाचो आनी प्रश्न विचारपाचो जर अधिकार ना जाल्यार तांकां रान मोकळेंच जातलें. म्हणून अशें जे अमेंडमेंट आसा ती करपाची गरज आसा आनी ती तरतूद कॉन्स्टिट्युशनान आसा. म्हणून आमकां इवन आमी आतां जे ऑफिसरांक मेळ्ळे असिस्टंट डायरेक्टर एडिशनल डायरेक्टर तांणी सुद्दां पॉझिटिव्ह आमकां सांगिल्लें आसा. तांकां सुद्दां तें खबर आसा आनी तांणी सांगलें हें बरी गजाल आसा अशें बऱ्यो गजाली जावपूच जाय अशें तांणी मान्य केल्लें आसा. आनी म्हाका दिसता बेगीनूच हो कायदो जातलो आनी लोकांक आपलो जे नगरपालिका एरियांत रावता तांकांय ग्रामसभेन जशे आवाज उठयतात तशें नगरपालिकेनूय आवाज उठोवपाचो तांकां सगळ्यांक चान्स मेळटलो अशें म्हाका दिसता. केपे नागव्या उदकाच्या कॅनलात BMW कार पडली. गाडयेत 3 जाण असले. बरें म्हणून बरें सगळेच बरे भशेन सुटले. पळयात खबर विस्तारान. अदीमदीं कारी कनालात वचपाच्यो घडणुको घडपाक लागल्यात. लोकांनी अशे तरेच्या अपघातांनी जीवय वागडायला. केपें नागव्या हो प्रकार घडलो पूण बरें म्हण बरें सगळे सही सलामत वाटावले.
पूण थळाव्यांनी उक्तायला तो हुस्को आडनदर करपा सारको ना. सद्या एक गाडी थिंग कॅनला पडल्या आहा आतां आनी मेन म्हणल्यार ते हिंगा सद्या थिंगसान तें हें केलो हा वॉल केला हा WRT वॉल आनी हिंगसान ते थिंग मुखार मातशें ना कळ्ळें तुका. आनी थिंगाच बावडाय ते गेली ते वॉल काबार थिंगाच मुखार ते कितें देवला आसतली गाडी. सो थिंगसान ती देवान अशें थिंग पडलो ती मुखार. सो थिंगसान ती देवान अशें इतले आपावला आतां. कितले जाण आसले गाडया? गाड्या 3 जाण आसलो ते. कितें जाला कोणाक? ना ते पयल्या वयर सरले तें कोणाक कांय जालें ना. सो कित्याक लागून जाता हे इन्सिडेंट? इन्सिडंट म्हणल्यार आतां फर्स्ट ऑफ ऑल आतां व्हडलो कॅनल हिंगा न्हावपा पासून हिंगा जायते जाणा ते कळ्ळें तुका. कितले हेज्यानी पयलीं मेलले बी आहाय हिंगा. कोण होली दिसा जावं कित्याक जावं मेल्ले बी आहाय. बट एटलिस्ट आतां तें वॉल केलो हा थिंगसान केलो हा तें वॉल एटलिस्ट तें कंप्लीट करपा जाय हिंगसान हाफू तेम दवरलो हा तें वॉल आतां कंटिन्यू करपाक जाय. हय तें कंटिन्यू करपा जाय आसलो तेणें थिंगानी हिंगसान थिंगा कित्याक जालें. आणि आयच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprime@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.